30 अंश, 60 अंश, 90 अंश. त्रिकोणाचे प्रमेय. प्रमेय. जर त्रिकोणाचे कोन 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश असे असतील तर 30 अंश कोनासमोरील बाजू कर्णाच्या निमपट आणि 60 अंशाच्या कोनासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. दिलेली माहिती म्हणजेच पक्षात दिले आहे त्रिकोण CAB मध्ये कोन A बरोबर 90 अंश, कोन B बरोबर 60 अंश आणि कोन C बरोबर 30 अंश. आणि सिद्ध करायचे आहे 1. AB बरोबर 1/2 BC आणि 2. AC बरोबर वर्गमुळात 3/2 BC. आपण सिद्धतेसाठी आवश्यक असणारी रचना प्रथम करून घेऊ. किरण BA वर D हा बिंदू असा घेऊ की AB बरोबर AD. आता बिंदू C आणि D जोडू. आता आपण सिद्धता पाहू. त्रिकोण CBD मध्ये AB बरोबर AD कारण तशी रचना केली आहे. म्हणून A हा रेख DB चा मध्यबिंदू आहे. विधान 1. तसेच कोन CAB बरोबर 90 अंश हे पक्षात दिले आहे. म्हणून रेख AC लंबरेख DB. विधान 2. विधान 1 आणि 2 वरून आपण म्हणू शकतो की रेख AC हा रेख BD चा लंबदुभाजक आहे. लंबदुभाजकाच्या प्रमेयानुसार बिंदू C हा बिंदू B आणि बिंदू D पासून समदूर आहे. म्हणून BC बरोबर DC. त्रिकोण DCB मध्ये कोन BDC बरोबर कोन DBC कारण ते एकरूप बाजू समोरील कोन आहेत. परंतु कोन DBC बरोबर 60 अंश कारण ही दिलेली माहिती आहे. म्हणून कोन BDC बरोबर 60 अंश. म्हणून कोन DCB बरोबर 60 अंश कारण तो त्रिकोण DCB चा उरलेला कोन आहे. म्हणून त्रिकोण DCB हा समभुज त्रिकोण आहे कारण या त्रिकोणाचा प्रत्येक कोन 60 अंशाचा आहे. म्हणून DC बरोबर BC बरोबर DB. विधान 3. परंतु रचनेवरून आपल्याला माहित आहे की AB बरोबर 1/2 DB. विधान 4. म्हणून AB बरोबर 1/2 BC. विधान 3 आणि विधान 4 वरून हे विधान 5 आहे. काटकोन त्रिकोण CAB मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार AC वर्ग अधिक AB वर्ग बरोबर BC वर्ग. आता विधान 5 वरून आपण मांडू शकतो की AC वर्ग अधिक 1/2 BC चा कंस वर्ग बरोबर BC वर्ग. म्हणून AC वर्ग अधिक 1/4 BC चा कंस वर्ग बरोबर BC वर्ग. म्हणून AC वर्ग बरोबर BC वर्ग वजा 1/4 BC वर्ग. म्हणून AC वर्ग बरोबर 3/4 BC वर्ग. म्हणून AC बरोबर वर्गमुळात 3/2 BC. म्हणून AB बरोबर 1/2 BC आणि AC बरोबर वर्गमुळात 3/2 BC. यावरून प्रमेय सिद्ध झाले. उदाहरण. त्रिकोण MNK मध्ये कोन N बरोबर 90 अंश, कोन M बरोबर 60 अंश, MN बरोबर 6 तर MK आणि KN काढा. उकल. त्रिकोण MNK मध्ये कोन N बरोबर 90 अंश, कोन M बरोबर 60 अंश ही दिलेली माहिती आहे. म्हणून कोन K बरोबर 30 अंश कारण हा त्रिकोण MNK चा उरलेला कोन आहे. म्हणून त्रिकोण MNK मध्ये 30 अंश, 60 अंश, 90 अंश या प्रमेयानुसार रेख MN ची लांबी बरोबर 1/2 MK
म्हणून 6 बरोबर 1/2 MK, म्हणून 12 बरोबर MK, म्हणून MK बरोबर 12. विधान 1. आता 30° 60° 90° या प्रमेयानुसार kn ची लांबी बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले MK. MK ची किंमत ठेवून मिळते बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले 12, म्हणून kn बरोबर 6 वर्गमुळात 3. जेव्हा mn बरोबर 6 तेव्हा MK बरोबर 12 आणि kn बरोबर 6 वर्गमुळात 3. त्यांच्यामधील बाजूंच्या लांबीचे गुणोत्तर काय आहे? म्हणजेच mns nks km. ते गुणोत्तर 6 वर्गमुळात 3 12, म्हणजेच 1 वर्गमुळात 3 असे आहे. 30° 60° 90° त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास. काटकोन त्रिकोणात जर एका बाजूची लांबी ही कर्णाच्या लांबीच्या वर्गमुळात 3/2 पट असेल तर त्या बाजूसमोरील कोनाचे माप 60° असते. दिलेली माहिती म्हणजे पक्षातील माहिती आहे. त्रिकोण एबीसी मध्ये कोन बी बरोबर 90° आणि बीसी ची लांबी बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले AC. सिद्ध करायचे आहे की कोन ए चे माप 60° आहे. सिद्धता. त्रिकोण एबीसी मध्ये कोन बी चे माप 90° दिलेले आहे. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार मिळते AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. म्हणजेच AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक वर्गमुळात 3/2 AC कंसाचा वर्ग ही दिलेली माहिती आहे. बरोबर AB वर्ग अधिक 3/4 AC वर्ग, म्हणून AC वर्ग वजा 3/4 AC वर्ग बरोबर AB वर्ग, म्हणून 1/4 AC वर्ग बरोबर AB वर्ग, म्हणून AB बरोबर 1/2 AC. विधान 1. म्हणून विधान 1 वरून मिळते म्हणून कोन C बरोबर 30°, म्हणून कोन A बरोबर 60°, कारण हा त्रिकोण ABC चा उरलेला कोन आहे. म्हणून काटकोन त्रिकोणामध्ये एका बाजूची लांबी ही कर्णाच्या लांबीच्या वर्गमुळात 3/2 पट असेल तर त्या बाजूसमोरील कोनाचे माप 60° असते. 45°, 45°, 90° त्रिकोणाचे प्रमेय. जर त्रिकोणाच्या कोनांची मापे 45°, 45° आणि 90° असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या लांबीच्या 1/2 पट असते. दिलेली माहिती आहे. त्रिकोण एबीसी मध्ये कोन A बरोबर कोन C बरोबर 45° आणि कोन B बरोबर 90°. सिद्ध करायचे आहे की AB बरोबर BC बरोबर 1/2 गुणिले AC. सिद्धता. त्रिकोण एबीसी मध्ये कोन A बरोबर कोन C बरोबर 45° ही दिलेली माहिती आहे. म्हणून एकरूप कोनासमोरील बाजू AB बरोबर बाजू BC. हे विधान 1. त्रिकोण एबीसी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. विधान 1 वरून आपण म्हणू शकतो की AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक AB वर्ग, म्हणून AC वर्ग बरोबर 2AB वर्ग. दोन्ही बाजूस 2 ने भागून मिळते 1/2 AC वर्ग बरोबर AB वर्ग. दोन्ही बाजूंची वर्गमुळे काढून मिळते 1/2 AC बरोबर AB. विधान 2. आता विधान 1 आणि 2 वरून मिळते AB बरोबर BC
बरोबर 1/2AC. म्हणून जर एखाद्या त्रिकोणाच्या कोनांची मापे 45 अंश, 45 अंश, 90 अंश अशी असतील तर काटकोन करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या लांबीच्या 1/2 पट असते. आता आपण काही उदाहरणे सोडवू. उदाहरण 1. चौकोन PQSN हा समलंब आहे. रेख PQ समांतर रेख NS आणि PQ बरोबर 8. PN बरोबर 6√2 तर NS काढा. उकल. त्रिकोण PTN मध्ये कोन T चे माप 90 अंश, कोन N चे माप 45 अंश, म्हणून कोन NPT चे माप 45 अंश आहे, कारण तो त्रिकोण PTN चा उरलेला कोन आहे. म्हणून त्रिकोण PTN हा 45 अंश, 45 अंश, 90 अंशाचा त्रिकोण आहे. म्हणून NT बरोबर 1/2 गुणिले PN, कारण 45 अंश, 45 अंश, 90 अंशाचे प्रमेय. म्हणून NT बरोबर 1/2 गुणिले 6√2 बरोबर 6. हे विधान 1. म्हणून NT बरोबर PT बरोबर 6, कारण 45 अंश, 45 अंश, 90 अंश त्रिकोणाच्या एकरूप बाजू. विधान 2. चौकोन PQRT मध्ये कोन T चे माप बरोबर कोन R चे माप बरोबर 90 अंश हे दिलेले आहे. म्हणून चौकोन PQRT हा आयत आहे. विधान 3. म्हणून PT बरोबर QR बरोबर 6. विधान 2 आणि 3 वरून. PQ बरोबर TR बरोबर 8. PQ बरोबर 8 आणि विधान 3 वरून. त्रिकोण QRS मध्ये कोन R चे माप 90 अंश आणि कोन S चे माप 30 अंश. म्हणून त्रिकोण QRS हा 30 अंश, 60 अंश आणि 90 अंशाचा त्रिकोण आहे. म्हणून QS ची लांबी बरोबर 2 गुणिले QR, कारण ती 30 अंशाच्या कोनासमोरील बाजू बरोबर 2 गुणिले 6. म्हणून QS बरोबर 12. म्हणून RS बरोबर √3/2 गुणिले QS, कारण ही 60 अंश मापाच्या कोनासमोरील बाजू बरोबर √3/2 गुणिले 12. म्हणून RS बरोबर 6√3. आता NS बरोबर NT अधिक TR अधिक RS, कारण N-T-R-S अशी दरम्यानता आहे, बरोबर 6 अधिक 8 अधिक 6√3. म्हणून NS बरोबर 14 अधिक 6√3. उदाहरण 2. त्रिकोण XYZ मध्ये कोन Y बरोबर 90 अंश, कोन Z बरोबर A अंश आणि कोन X बरोबर A अधिक 30 अंश. XZ बरोबर 24 तर XY आणि YZ काढा. उकल. प्रथम आपण त्रिकोण XYZ च्या कोनांची मापे काढू. कोन X अधिक कोन Y अधिक कोन Z बरोबर 180 अंश, कारण त्रिकोणाच्या 3 कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून A अधिक 30 अधिक 90 अधिक A बरोबर 180. म्हणून 2A अधिक 120 बरोबर 180. म्हणून 2A बरोबर 180 वजा 120. म्हणून 2A बरोबर 60 तर A बरोबर 30. म्हणून कोन Z चे माप 30 अंश आणि X कोनाचे माप बरोबर A अधिक 30 अंश बरोबर 60 अंश. म्हणजेच त्रिकोण XYZ हा 30 अंश, 60 अंश, 90 अंशचा त्रिकोण आहे. म्हणून XY ची लांबी बरोबर 1/2 गुणिले XZ, कारण ती 30 अंश कोनासमोरील बाजू आहे, बरोबर
1/2 गुणिले 24 म्हणून XY ची लांबी 12. YZ ची लांबी बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले XZ, कारण ती 60 अंश कोनासमोरील बाजू आहे, बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले 24 म्हणून YZ ची लांबी बरोबर 12 वर्गमुळात 3. टीप: येथे त्रिकोणाच्या बाजू एकास वर्गमुळात 3/2 या गुणोत्तरात आहेत का ते तपासून पहा. आपल्याकडे आहे XY, YZ, XZ बरोबर 12 वर्गमुळात 3/24 बरोबर 1 वर्गमुळात 3/2. जेव्हा गुणोत्तर लिहितात तेव्हा बाजूंचा क्रम लक्षात घेणे गरजेचे असते, म्हणजे 30 अंश कोनासमोरील बाजूस 60 अंश कोनासमोरील बाजूस करणं. आता आपण अभ्यास 1.6 मधील काही उदाहरणे सोडवू. प्रश्न 1. 16 वर्गमुळात 2 सेंटीमीटर कर्ण असलेल्या चौरसाची बाजू काढा. उकल: त्रिकोण एबीसी मध्ये कोन बी चे माप 90 अंश आहे, म्हणून AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग, पायथागोरसच्या प्रमेयानुसार. म्हणून AB बरोबर BC, कारण या चौरसाच्या बाजू आहेत, म्हणून AB वर्ग अधिक AB वर्ग बरोबर 16 वर्गमुळात 2चा कंस वर्ग, म्हणून 2AB वर्ग बरोबर 256 गुणिले 2, म्हणून दोन्ही बाजूस 2 ने भागून मिळते AB वर्ग बरोबर 256, म्हणून AB बरोबर वर्गमुळात 256 बरोबर 16 सेंटीमीटर, म्हणून चौरसाच्या बाजूची लांबी 16 सेंटीमीटर. प्रश्न 2. समद्विभुज काटकोन त्रिकोणाच्या एकरूप बाजूची लांबी 7 सेंटीमीटर आहे. त्याची परिमिती काढा. उकल: समद्विभुज काटकोन त्रिकोण हा 45 अंश 45 अंश 90 अंश त्रिकोण असतो. त्रिकोण एबीसी मध्ये AB बरोबर BC बरोबर 7 सेंटीमीटर आणि कोन B हा 90 अंशाचा कोन आहे, म्हणून 45 अंश 45 अंश आणि 90 अंशाच्या प्रमेयानुसार BC बरोबर 1/2 गुणिले AC. किमती घालून मिळते 7 बरोबर 1/2 गुणिले AC, म्हणून AC बरोबर 7 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. त्रिकोण ABC ची परिमिती बरोबर AB अधिक BC अधिक AC बरोबर 7 अधिक 7 अधिक 7 वर्गमुळात 2 बरोबर 14 अधिक 7 वर्गमुळात 2. यातून 2 हा अवयव काढून परिमिती बरोबर 7 गुणिले कंसात 2 अधिक वर्गमुळात 2 सेंटीमीटर, म्हणून समद्विभुज त्रिकोणाची परिमिती बरोबर 7 कंसात 2 अधिक वर्गमुळात 2 सेंटीमीटर. प्रश्न 3. जर आकृतीमध्ये LK बरोबर 6 वर्गमुळात 3 तर MK, ML, KN, MN आणि चौकोन MNKL ची परिमिती काढा. उकल: त्रिकोण MKL मध्ये KL बरोबर 6 वर्गमुळात 3, कोन L बरोबर 90 अंश, कोन K बरोबर 30 अंश, म्हणून त्रिकोणाचा उरलेला कोन M बरोबर 60 अंश, म्हणून 30 अंश 60 अंश 90 अंशच्या प्रमेयानुसार LK बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले MK, म्हणजेच 6 वर्गमुळात 3 बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले MK, म्हणून MK बरोबर 6 वर्गमुळात 3 गुणिले 2 वर्गमुळात 3, म्हणून MK बरोबर 12, म्हणून ML बरोबर 1/2 गुणिले MK, म्हणजेच 1/2 गुणिले 12
बरोबर 6. आता त्रिकोण MNK मध्ये MK बरोबर 12, कोन N बरोबर 45 अंश, कोन K बरोबर 90 अंश. म्हणून कोन M बरोबर 45 अंश, कारण तो त्रिकोण MNK चा उरलेला कोन आहे. म्हणून MK बरोबर NK बरोबर 12. म्हणून 45 अंश 45 अंश 90 अंशाच्या प्रमेयानुसार MK बरोबर 1/2 गुणिले MN. म्हणून MN बरोबर MK गुणिले वर्गमुळात 2 बरोबर 12 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर 12 वर्गमुळात 2. म्हणून चौकोन MLKN ची परिमिती बरोबर MN अधिक NK अधिक LK अधिक ML बरोबर 12 वर्गमुळात 2 अधिक 12 अधिक 6 वर्गमुळात 3 अधिक 6 बरोबर 6 कंसात 2 वर्गमुळात 2 अधिक 2 अधिक वर्गमुळात 3 अधिक 1 कंस पूर्ण बरोबर 6 कंसात 2 वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 3 अधिक 3 कंस पूर्ण बरोबर 6 कंसात 2 वर्गमुळात 2 अधिक 3 अधिक वर्गमुळात 3 कंस पूर्ण. प्रश्न 4. चौकोन PQRV हा समलंब चौकोन आहे, ज्यामध्ये रेख PQ समांतर रेख VR. SR बरोबर 4 आणि PQ बरोबर 6. तर VR काढा. उकल. त्रिकोण QSR मध्ये कोन Q बरोबर 45 अंश, कोन S बरोबर 90 अंश. म्हणून कोन R बरोबर 45 अंश, कारण तो त्रिकोण QSR चा उरलेला कोन आहे. SR बरोबर 4, SQ बरोबर SR बरोबर 4, कारण या समद्विभुज काटकोन त्रिकोणाच्या एकरूप बाजू आहेत. PQ बरोबर TS बरोबर 6 आणि SQ बरोबर PT बरोबर 4 या आयत PQST च्या समोरासमोरील बाजू आहेत. आता त्रिकोण PVT मध्ये कोन T बरोबर 90 अंश, कोन P बरोबर 60 अंश. म्हणून कोन V बरोबर 30 अंश, कारण हा त्रिकोण PVT चा उरलेला कोन आहे. त्रिकोण PVT हा 30 अंश 60 अंश 90 अंशाचा त्रिकोण आहे. म्हणून PT बरोबर 1/2 गुणिले PV. म्हणून PV बरोबर 2 गुणिले PT बरोबर 2 गुणिले 4 बरोबर 8. आणि VT बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले PV बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले 8 बरोबर 4 वर्गमुळात 3. म्हणून VR बरोबर VT अधिक TS अधिक SR, कारण V'T'H'R. 4 वर्गमुळात 3 अधिक 6 अधिक 4 बरोबर 10 अधिक 4 वर्गमुळात 3. म्हणून VR ची लांबी बरोबर 10 अधिक 4 वर्गमुळात 3 एकक आहे.